हे काय? जीन्स शालू आहे. हा ते दिसतंय, पण कुणासाठी आहे? अर्थात तुझ्यासाठी लाली. लाली, उद्या कोर्टाची तारीख आहे. गोपाळचे मेडिकल रिपोर्ट्स येणार. तो खोटं बोलतोय, नाटक करतोय आपल्याला माहिती आहे, पण कोर्टाला माहित नाही ना. त्यामुळे एकदा का मेडिकल रिपोर्ट्स आले आणि हे सिद्ध झालं की तो खोटं बोलतोय, की मग कोर्टासमोर खोटी साक्ष दिल्याचा आणि कोर्टाचा वेळ वाया घालवल्याचा याचीही शिक्षा होईल. याची म्हणजे? त्याची म्हणजे पहिली शिक्षा तुझा खून केला त्याची. तोंड वरती करून बोलला नाही का, हो मी खून केलाय माझ्या बायकोचा. लाली, तुला खरं सांगतो, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली त्याने. आता एकदा का कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली, तो कायमचा जेलमध्ये गेला की तू आणि मी आपण 2 धडाक्यात लग्न करू. हं? आपण, तू सांग ना मला, हा शालू कसा वाटला तुला? छान आहे ना? हो, खरंच भारी आहे. हो ना? लाली, माझा एक मित्र आहे, डिझायनर आहे. त्याच्या कलेक्शन मधून आणलाय हा शालू. मी हा शालू बघता क्षणी मला तू इमॅजिन झाली होतीस. आय एम शुअर तू कमालीची सुंदर दिसणार आहेस. आणि लाली, या शालू मध्ये विशेष काय माहितीये? नाही लक्षात आलं ना? सांगतो. या शालूची जर सोन्याची आहे. तू तू ट्राय कर ना प्लीज. काय? हा अगं खरंच. अरे खरंच छान आहे शालू, पण तुला तर माहिती आहे मी कुठल्या अवस्थेतून जाते. मी जेव्हा खुश असेल ना तेव्हा मी तुला नेसून दाखवेन. नाही, मी तर म्हणेल तू आत्ताच नेसायला हवी. हा, तू स्वतःला वेगळ्या रूपात बघून तुझाच मूड फ्रेश होईल. खरंच. हे नाही नको म्हणूस, मी वाट बघतोय. ओके, डेस्परेट झालोय तुला या रूपात बघण्यासाठी. बघा, तो जे म्हणतो ते सगळं बरोबर आहे. म्हणजे तुम्ही त्याला खरंच शॉक दिलात? हे अर्धवट माहिती, पूर्ण ऐकून. तुम्ही त्याला शॉकही दिला आणि तुम्ही मान्य पण करताय. आणि पोलिसांची काम करायची पद्धत असते, तुम्ही लक्षात घ्या. हो, कसली पद्धत? आधीच त्याची मानसिक अवस्था ठीक नाहीये, त्यात तुम्ही अशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली तर अजून खराब होईल. आई शपथ, जामकर साहेबांनी गोपाळला खरण दिलं वाटतं. प्रत्येक गुन्हेगाराच्या बाबतीत पोलिसांची ट्रीटमेंट वेगवेगळी असते. तुमचं जर हे कृत्य कोर्टाला कळालं ना तर निलंबित व्हाल तुम्ही. पण गुन्हेगार बघून तपास करावा लागतो. तुम्हाला अधिकार दिलेत म्हणून तुम्ही त्याचा कसाही गैरवापर करणार का? लाली त्याला सांगितलं पाहिजे. नाही, पोलिसांची काम करण्याची पद्धत असते. अहो, ही कसली पद्धत आहे तुमची काम करायची? असं जर कबूल करून घ्याल ना, ज्यांनी गुन्हा नाही केलाय तो सुद्धा कबूल करेल. पण गुन्हेगार पाहून तसा तपास करावा लागतो ना. तो काय सराहित गुन्हेगार आहे का? तुम्ही त्याला 3rd डिग्री दिली आहे. अजून मोठ्याने ओरडा. ओरडा, मोठ्याने ओरडून सांगा सगळ्यांना. स्टेज बांधून देतो, माईक देतो, लाऊड स्पीकर देतो, ओरडा, सगळ्यांना सांगा. अहो, पोलिसाची पण एक बाजू असते, जरा ऐकायला शिकायला. 1 मिनिट इन्स्पेक्टर, तुम्ही माझ्याशी या भाषेत नाही बोलू शकत. सॉरी, मी काय सांगू तुम्हाला, आय एम सॉरी. 5 आलं लक्षात? काय झालं मॅडम? असं का बघताय? तुम्हाला जर असं वाटत असेल की मी तुमची मदत करावी तर तुम्हाला माझ्या काही प्रश्नांची उत्तर द्यायला लागतील. विचारा. नक्की काय त्रास होतोय तुम्हाला? मॅडम,
मला असं वाटतं या जगात कोणीच माझं नाही, कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही, कोणी मला समजून घेत नाही. मला प्रेमाची, मायेची कोणीतरी समजून घेण्याची लय गरज आहे. लहानपणापासून एकटं राहिलो ना मॅडम मी, त्याच्यामुळे असं पोकळी निर्माण झाली सगळी आतमध्ये. कळत नाही नक्की काय आहे ते. आमच्या आप्पाने पापने कधी सुद्धा मला समजून नाही घेतलं, कधीच नाही समजून घेतलं. कसं सांगू मॅडम तुम्हाला, माझी आई आहे ना फुलाई, साधी भोळी होय एकदम, गरीब काय, कधी कोणाला काय बोलत नाही. तिचा जीव आहे माझ्यावर, पण ती काय बोलू शकत नाही ना. आप्पा आमचे डेंजर आहेत, त्याला लय मारलं होतं मला, म्हणून मी घर सोडून गेलो. लहानपणी लय सहन केले हो मी, लय सहन केले. कुणालाही सहन करावं लागेलच. थोडक्यात काय तर तुमचं बालपण खूप तणावात गेलंय. तुम्हाला काल रात्री शॉक दिलाय ना? होय, कुठे दिला आणि कसा? त्यांनी शॉक दिलाय मला, पण काय? पण मी असं दाखवू नाही शकत तुम्हाला. का? काय प्रॉब्लेम आहे दाखवायला? म्हणजे मॅडम